मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीची द्वितीय सत्र गणित हा पेपर पाहणार आहोत. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला कोशंट विचारलेला आहे. तर कोशंट आपला या ठिकाणी 5p² असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये एज विचारलेला आहे, ते असेल आपलं 3x. तिसऱ्या प्रश्नामध्ये एरिया विचारलेला आहे सर्कलचा, तो आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर चौथ्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम विचारलेला आहे सिलेंडरचा, तो पण आपला पर्याय क्रमांक D चा असणार आहे. प्रश्न B मध्ये आपल्याला मॅच द कॉलम्स करून घ्यायचे आहेत. पहिल्याच ऑप्शन एरिया ऑफ सर्कल आपल्याला त्यांनी विचारलेला आहे, C असेल. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल अंडर रूट असेल. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड D आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर राहिलेला मॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे बघा, कंसेक्युटिव्ह डेज दिलेले आहेत, तर तो आपण सोडवून घेऊया. मग बघा, यासाठी आपल्याला ॲव्हरेज ऑफ फॉर्म्युला वापरायचा आहे सम ऑफ स्क्वेअरचा, आणि त्यानंतर आपला आन्सर आपल्याला मिळणार आहे 52. चला दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. डिवाइडमध्ये आपण बघा, या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 5x - 3. चला आता तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहेत आणि सारखी टर्म एका बाजूला करायची आहेत. सारखी टर्म एका बाजूला केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे -16. प्रश्न पाचवा आपण बघूया. आता पाचव्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम विचारलेला आहे बॉक्सचा, तर तो फॉर्म्युला आपण घेऊया. बघा, या ठिकाणी आपण फॉर्म्युला घेतलेला आहे लेंथ इंटू ब्रीथ, आणि याचं आन्सर आपल्याला मिळतं 1680. त्यानंतर प्रश्न सहावा बघूया. सहाव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट. मग टोटल सरफेस एरिया फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि सोडवून घ्या. त्यानंतर प्रश्न तिसरा आपण बघूया. तिसऱ्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे बघा, डिवाइड हीच प्रक्रिया करायचं आहे. चला तर आन्सर बघूया. डिवाइड करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं p+4. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. बघा मुलांनो, कॉलम आखून घ्यायचेत व्यवस्थित, आणि आपला जो मीन असणार आहे तो एकूण करून त्याचं उत्तर आपल्याला 4.2 मिळतं. चला तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, तिसरा प्रश्न तुम्ही क्वेश्चन मध्ये रीड केलेलाच असेल. या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर जे मिळणार आहे ते x8 हे मिळणार आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले त्यांनी की एरिया ऑफ ट्रॅपेझियम, तर ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला व्हॅल्यू मध्ये तुमचा आन्सर मिळणार आहे. ओके, चला मग आता पाचवा प्रश्न बघूया. पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितले की बाबा, कॅपॅसिटी काय आहे ट्रेची, तर ती कॅपॅसिटी फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी 5 लिटर दिलेला आहे, तर त्याची 5000 ही कॅपॅसिटी असणार आहे. चला मग आता पुढचा प्रश्न बघूया. व्हॉल्यूम तिथं विचारला होता आपल्याला. पुढच्या प्रश्नामध्ये, सहाव्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलंय त्यांनी आपल्याला की बाबा सेग ओडी कुठं आहे तो दाखवायचा आहे. सेग AB बघा या ठिकाणी ओडी काय आहे, तर ओडी हा आपला रेडियस असणार आहे. त्यानंतर डायमीटर बघा, AB हा आपला डायमीटर आहे. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये अँगल म्हटले सेंट्रल अँगल, तर COD हा आपला, DOB हा सेंट्रल अँगल असणार आहे. चला चौथा प्रश्न बघूया. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला डिवाइड करायचंय आणि क्वेश्चन आणि रिमाइंडर द्यायचा आहे. मग बघूया याचं क्वेश्चन आणि रिमाइंडर काय मिळतोय आपल्याला, तर y³ - 4y + 6y हा आपला या ठिकाणी क्वेश्चन मिळणार आहे. तर रिमाइंड या ठिकाणी 0 आपल्याला मिळतोय. मग बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये समीरराव हॅज टेकन अ लोन म्हटलंय, तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे कंपाऊंड इंटरेस्टचा, आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपला आन्सर मिळणार आहे. चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसऱ्या प्रश्नामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला विचारलेला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल
फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर हेरॉन्सचा जो फॉर्म्युला आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगलचा त्यामध्ये व्हॅल्यू ठेवून उत्तर काढायचं आहे. चौथ्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटले त्यांनी की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर किती मिळेल ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 23/35 हे मिळणार आहे. चला आता पाचव्या प्रश्नाकडे जाऊया. पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्कमफ्रन्स फाइंड आउट करायचा आहे आणि तो आपल्याला सूत्राद्वारे मिळणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पाचव्यामध्ये तुम्हाला फक्त 2च प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यांनी 3 दिलेले आहेत. चला मग आता आपण बघूया एक एक प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी आपल्याला फायनल प्राइस काढण्यासाठी ओरिजिनल प्राइस इंटू 1 मायनस रेट आणि इयर्स हा फॉर्म्युला घ्यावा लागेल आणि त्यानुसार आपलं उत्तर मिळणार आहे 3840. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा त्यांनी काय सांगितले आपल्याला की जे काही ट्रायंगल्स दिलेले आहेत त्याचे पार्ट्स आयडेंटिकल मार्क्स आणि कॉन्ग्रंट करायचे आहेत. मग यातला पहिला प्रश्न बघूया आपण. याच्यामध्ये बघा MST अँड TBM, त्याच्यामध्ये सेग ST हा कॉन्ग्रंट असणार आहे BM शी, त्यानंतर सेग MS हा कॉन्ग्रंट असणार आहे TB शी आणि त्यानंतर अँगल बघूया. अँगल MST हा कॉन्ग्रंट असणार आहे TBM शी, तर अँगल STM कॉन्ग्रंट असणार आहे BTM शी. आणि या ठिकाणी कुठली टेस्ट वापरली गेली आहे तर ती आहे हायपोटेन्यूज टेस्ट. मग यातला दुसरा प्रश्न जो आपल्याला विचारलेला आहे तो पण याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. बघा DCH आणि DFC हे 2 ट्रायंगल आपल्याला मिळतात. त्यानंतर सेग DH ही कॉन्ग्रंट असणार आहे सेग DF शी, सेग DC कॉन्ग्रंट असणार आहे DC ची कारण की ती आहे कॉमन साइड. त्यानंतर अँगल DCH कॉन्ग्रंट अँगल DFC, सेग HC कॉन्ग्रंट सेग FC आणि या ठिकाणी टेस्ट कुठली आहे तर SAS ही टेस्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. तर मुलांनो हा पेपर तुम्ही स्वतः सोडवायचा आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप सारी मदत होणार आहे आणि हा पेपर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्कीच सोडवा आणि कमेंट करा.